मंडळी लवकरच ही रानूत खानदेशची मायबोली आयराणी भाषा उजागर कराले आयराणी गोळवा आयराणी कार्यक्रमातून माझ्या खानदेश न्यूजच्या माध्यमातून तुम्हापर्यंत चला तर मग आमच्या चॅनल सबस्क्राइब करा बरं पटापट। शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष निलेश प्रजापत यांचे नवापूर भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत व्यवसायाचे 55,000 रुपये भरणा करण्यासाठी गेले असता कॅशियर काउंटरवरून 37,300 रुपये कॅश ट्रेमधून अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना काल दुपारी 4 वाजेला घडली। याबाबत निलेश प्रजापत यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल दुपारी 4 वाजता निलेश प्रजापत हे नेहमीप्रमाणे स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी गेले होते। कॅशियर काउंटरवर नेहमीप्रमाणे कॅश ट्रेमध्ये 55,000 रुपये ठेवून कॅशियरकडे दिले। तेथून दुसऱ्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी बाजूच्या काउंटरवर एका मिनिटासाठी गेले असता इकडे या संधीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने ट्रेमधून 37,300 रुपये दिनदहाडे लंपास केल्याने एकच खळबळ उडाली असून या कॅश चोरीची जबाबदार घेण्यास बँक टाळाटाळ करत असल्याची खंत निलेश प्रजापत यांनी व्यक्त केली आहे। बँकेतूनच कॅशियर काउंटरवरून चोरले जातात। बँकेत सुरक्षा कर्मचारी व CCTV कॅमेरे असताना ही चोरी करण्याचे धाडस म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा कितपत आहे असा सवाल केला जात आहे। बँकेत रोज प्रचंड गर्दी असते। एवढ्या वर्दळात चोरी करून ते रुपये घेऊन फरार होत असताना कोणाचेच लक्ष नसावे ही आश्चर्य करायला लावणारी बाब आहे। यावेळी बँकेत व काउंटरवर जवळ रांगेत उभे असलेले ग्राहक ही याबाबत माहिती देण्यास पुढे आले नाहीत। यावरून सहकार्य करण्याची मानसिकता दिवसेंदिवस लोप पावत असल्याचे म्हणावे लागेल। बँकेकडून अद्याप फिर्याद दाखल झाली नसून CCTV फुटेज चेक केले जात आहेत। बँकेच्या बाहेर काम नसताना फिरणाऱ्यांची गर्दी असते तर काही टपोरी मुलं व रिकामी फिरणाऱ्यांची बँकेच्या आत ये जा करताना दिसतात। रोज बँकेत यामुळे गर्दी वाढते। बँकेच्या बाहेर ग्राहकांचे रुपये हिसकावून लुटीच्या घटना घडल्या आहेत। आता तर बँकेतूनच चोरी झाल्याने हे काय चालले असे बोलले जात आहे। बँकेने रीतसर प्रजापत व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे यांनी केली आहे। या घटनेनंतर आज बँकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची विचारपूस करून आज सोडले जात होते। कडक व्यवस्था करण्यात आली आहे। बँकेचे मॅनेजर बाहेरगावी गेल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही। आज बँकेत दुपारी 1:30 सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, तपासकर्ते नगराळ यांनी स्टेट बँकेत जाऊन कॅशियरची विचारपूस केली। सोबत निलेश प्रजापत हेही होते। त्यांनी मॅनेजर व कॅबिनमध्ये बोलावून चर्चा केली। बँक मॅनेजर आल्यावर बँक फिर्याद दाखल करेल की नाही, यात चुकी कोणाची, निलेश प्रजापत यांची की बँक कॅशियरची, चोरटा सापडेल की नाही, निलेश प्रजापतला चोरीस गेलेले रुपये भेटतील की नाही असा सवाल केला जात आहे। कॅश काउंटरवरून रक्कम घेऊन पसार होईपर्यंत सुरक्षा रक्षक काय करत होते, नेमके ते घटनेच्या वेळी कुठे होते याबाबत एकच चर्चा सुरू आहे। हेमंत पाटील, नवापूर। काल दिनांक 16 जानेवारी बुधवार रोजी दुपारी 4 वाजता माझ्या नित्यक्रमानुसार व्यवसायाचा पैसा बँकेत भरणा करण्यासाठी दुपारी 4 वाजता बँकेत दाखल झालो। बँकेचे हेड कॅशियर यांच्या दालनात दाखल झाल्यानंतर नेहमी रुटीनप्रमाणे बँकेची ट्रेमध्ये पैसे दिल्यानंतर ते त्यांच्या दालनात सुपूर्द केलं। त्याच्या पुढे काचाचा आड असतो, त्याच्यानंतर पैसा सुरक्षित असतो। माझ्याकडे माझ्या दुसरा अकाउंटचे पैसा असल्याने तो त्या ठिकाणी काउंटरवरती जमा होत थोडं शक्य नव्हतं, म्हणून मी दुसरा काउंटरकडे गेल्यास साधारणतः 2 मिनिटाचा आजचा वेळ लागला। त्याच्यात माझ्या भरणाचा नंबर लागल्यास कॅशियरांनी मला विचारलं की तुमच्या भरण्यामध्ये तुम्ही लिहिलेली 2,500 200ची नोटा आमच्याकडे आलेले नाही। तेव्हा तात्कालिक मी माझ्याकडे असलेली बँक ते तपासले, त्याच्यात पैसे नाही। त्यांना टेबल किंवा इकडे तिकडे काही बंडल पडले असेल तशी सुद्धा करून त्यांना ते शोधावं लागलं। तेही सापडल्या नसताना सरळ माझ्या दुकानावरती त्याची शोध लावली। मी स्वतः एकदा मोटरसायकलवरती जाऊन दुकानावरती जाऊन त्याची शोध घेतली। तिथून मी आढळल्यानंतर पैसे बँकात कुठेतरी पडलेले हा विश्वास ठेवून मी आणि माझे व्यावसायिक भागीदार दोघी बँकात आले। बँकेत पुन्हा चौकशी केली। पैसे नाही आढळल्यास बँकेच्या कॅशियरला आम्ही विनंती केली की CCTV फुटेज चेक करा। CCTV फुटेज चेक करताना मी जेव्हा पैसे ट्रेमध्ये टाकून कॅशियरच्या कॅबिन दालनात ठेवल्यानंतर जेव्हा दुसऱ्या कॅशियरकडे दुसऱ्या खात्याचे पैसे जमा करण्यासाठी जात होतो तेवढ्या अवघ्या 15 सेकंडमध्ये एक अल्पवयीन मुलं कॅबिनमध्ये दाखल झाला। त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणाचं लक्ष नाही, सरळ
माझ्या ठेवलेल्या ट्रेमधून पैशाचं बंडल उचलून फरार झाला. सदर बाबीची बँकाकडून सर्वात पहिली तर आमची जबाबदारी नाही, आम्ही हात लावलेले नाही असं उडवाउडीचे जबाब होते. परंतु मी एका राजकीय पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आणि शहरातील व्यापारी संघटना तसेच बहिस्त काही सामाजिक संघटनेत जबाबदार पदाधिकारी असून माझ्या पाणीने त्यांच्यावरती प्रभाव वाढला. ते पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाही तयार नसताना व्यक्तिगत सरळ पोलीस स्टेशनचा संपर्क साधून पोलिसांना बोलून सदर घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कॉन्स्टेबलला येऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरुवात करायची आश्वासने दिलेली आहे. आतापर्यंत चौकशी काय पुढे निघाली मुसावे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष. मूळ गाव माझं संगारदिगर आहे, राहायला मी नामापूरला असतो. माझा मित्र निलेश प्रजापती हा काल भाऊ बँकेमध्ये पैसे जमा करायला आला होता. त्याचा होलसेलचा बिझनेस असल्यामुळे तो रोज कलेक्शन करतो आणि रोज संध्याकाळी 4 वाजता पैसे जमा करायला येतो. ते जमा करायला आला असताना काउंटरवर त्याने ट्रेमध्ये पैसे ठेवले आणि साहेबांना सांगितलं, तो बाजूच्या काउंटरवर कोणी हाक मारली, तिकडे चालला गेला तो बोलण्यासाठी. तिकडनं परत येतो तेवढ्यामध्येच त्याच्या ट्रेमधून कोणीतरी पैसे घेऊन घेतले. आता बँकेसारख्या ठिकाणी अशी जर घटना होत असेल तर सामान्य माणसाचं काय होणार आहे? सीसीटीव्ही लावले पाहिजेत, कॅमेरे लावले पाहिजेत. त्या ठिकाणी कमी भरणा असेल, ज्याच्या 50,000च्या खाली भरणा असेल त्याला वेगळ्या रांगेत उभा केला पाहिजे. ज्याच्या 50,000च्या वरती भरणा आहे त्याला वेगळ्या रांगेत, ₹1,00,000 भरणा आहे त्याला वेगळा, असं करून ते एक काउंटर बनवून दिलं पाहिजे, डोअर करून दिला पाहिजे की जेणेकरून तिथं रिकामचोट माणूस घुसणार नाही. आणि असाच कुठल्या तरी